माननीय मुख्यमंत्री महोदय, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, आपणास तमाम ओबीसी बांधवांकडून सप्रेम नमस्कार. विषय ओबीसी आरक्षणाची मसलत संपल्याचा. मुख्यमंत्री महोदय, गेल्या 7 वर्षापासून पंचायत राज निवडणुका झाल्या नव्हत्या. 2022 पूर्वचे आरक्षण ग्राह्य धरून पंचायत राज निवडणुका घ्या असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ओबीसींना थोडंसं हायसं वाटलं. अनेक ओबीसी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ते नगरसेवक ते महापौर ओबीसी जागेवर होण्याची गुलाबी स्वप्ने पडू लागली. पण जरांगे नावाच्या गोलमाल योद्ध्याने मुंबई गाठली. सरकारच्या मानगुटीवर बसून हैदराबाद गॅजेटचा जी.आर. मंजूर करून घेतला. बोगस दाखले काढून सरंजामी मराठे ओबीसी आरक्षणावर अगोदरच अनधिकृत ताबा मारत होते. या बेकायदा जी.आर. मुळे अशा टोळीला 12 हत्तीचं बळ मिळालंय. हैदराबाद गॅझेटमुळे कुळातील, गावातील, नातेसंबंधातील लोकांना एका ॲफिडेव्हिटद्वारे कुणबीकरणाद्वारे ओबीसी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. साहेब, हा जी.आर. ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणार हे मी दाव्याने सांगतो. जे नारायण राणे समितीला जमले नाही, जे गायकवाड आयोगाला जमले नाही, ते तुम्ही केलंय. कोर्टात या जी.आर.ला किती अर्थ आहे हे आम्हाला माहीत आहे. पण आज रोजी ओबीसी आरक्षण संपलंय कारण सुप्रीम कोर्टाच्या भाषेत मराठा जात शासन करती आहे. त्यांच्या स्पर्धेत मूळ ओबीसी कसा टिकेल साहेब? आणि हो साहेब, आम्ही वारंवार सांगतोय, जरांगे हा फक्त मुखवटा आहे. त्यांच्या आडून क्रूर मराठा राजकीय नेते, आमदार, खासदार, कारखानदार त्यांचा हेतू साध्य करतायत. प्रस्थापित मराठा समाजाला सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत सर्व पदे स्वतःकडे ठेवायची आहेत. गरजवंत मराठ्यांच्या शिक्षण आणि नोकरीशी जरांगेला देणं घेणं नाही. ईडब्ल्यूएसचा कट ऑफ फरक ओबीसीहून 15 ते 20 गुणांनी कमी आहे. यामुळं गरजवंतांची शेकडो लेकरं बाळ पायावर उभारली असती. त्यांचं आयुष्य जरांगे व त्यांच्या आकांनी उद्ध्वस्त केलंय. आम्ही ओबीसी बांधव आतडी तुटेपर्यंत ओरडून सांगतोय, बलुता अलुता सामाजिक मागास यांच्या स्पर्धेत कसा टिकेल हो? जरांगेंचा सगळा खटाटोप राजकीय आरक्षणासाठी होता. यात बळी मात्र ओबीसींचा आणि भटक्या जात समूहाचा गेलाय. घटनेमधील सामाजिक न्याय देण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न या एका जी.आर. द्वारे आपण संपवलंय. लक्ष्मण हाके.